नमस्कार. मराठी तडका विथ सोल्युशन या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. आज आपण उत्तम गृहिणीसाठी काही किचन किंवा घराची साफसफाईसाठीच्या खास टिप्स बघूया. झुरळे जाण्यासाठी कणिक, गूळ किंवा साखर बोरिक पावडरमध्ये एकत्र करून दुधात भिजवून त्यांचे गोळे करून झुरळे येण्याच्या जागी ठेवावेत. त्यामुळे झुरळे नाहीसे होतात. त्यासोबतच घरातील लहान मुलांना यापासून जपावे. कपाटाच्या आरशाला चुना लावून ठेवावा किंवा आपल्या घरातील चेहऱ्याला लावायची पावडर लावून ठेवावी आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी वर्तमानपत्राने पुसून काढावे. त्यामुळे कपाटाचा आरसा चकाकतो आणि स्वच्छ दिसतो. पावसाळ्यात माशांचा त्रास होऊ नये म्हणून लोखंडाचा पत्रा घेऊन तो तापवावा. त्यावर 2 कापराच्या वड्या टाकाव्यात. त्यामुळे माशा नाहीशा होतात. कुकरची रिंग सैल झाल्यास ती पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावी किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे ती फुगते व कुकरचे झाकण घट्ट बसते. तेलाची किंवा तुपाची भांडी, कढई, चहाच्या चहा पावडर म्हणजेच चहा गाळल्यानंतर राहिलेल्या चोथ्यांनी घासल्यास स्वच्छ होतात. किडे झालेली धान्य जमिनीवर न चाळता एका टबमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन चाळावे किंवा उन्हामध्ये चाळावे. त्यामुळे किडे पसरत नाहीत. जमिनीवर काढलेली रांगोळी गोळा करून ठेवावी. त्यांचा उपयोग तेलकट समई, तुपकट निरांजन घासून स्वच्छ करण्यास होतो. तसेच करपलेली भांडी स्वच्छ करण्यास चांगला उपयोग होतो. चांदीची भांडी टूथपेस्टने घासल्यास चकचकीत आणि स्वच्छ होतात. तांब्या पितळेची भांडी घासण्यास चिंच किंवा लिंबू नसल्यास भांडी घासण्याच्या पावडरमध्ये 1 चमचा लिंबू सत्व टाकावे आणि त्या पावडरने भांडी घासावी. भांडी चकचकीत निघतात. स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये एखादी ॲल्युमिनियम किंवा पत्राची चाळणी ठेवावी. कारण आपण सतत कणकेचे हात धुतो किंवा सुरी, विळी धुतो त्यावेळेस त्याला लागलेली भाजी वगैरे सिंकमध्ये पडते आणि ती घाण पाईपमध्ये जाऊन अडकते. त्यामुळे सिंक बंद होते. त्यासाठी सिंकमध्ये चाळणी ठेवावी. किचन ओट्यावर किंवा फरशीवर सांडलेले तेल पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद वापरावा. त्याने ओटा किंवा फरशी स्वच्छ पुसले जातात. चला मग, तुम्हाला आपल्या चॅनलवरील किचनची आणि घराची साफसफाई याबद्दलची माहिती, टिप्स कशा वाटल्या? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.